श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। मित्रांनो, स्वामी सेवेत आल्यानंतर नक्की आपल्यात काय बदल होतो, कसे आपले प्रॉब्लेम सुटतात किंवा आपण संकटातून कशा प्रकारे बाहेर निघतो। म्हणजे असं आहे का की स्वामींची सेवा करायला लागल्याबरोबर लगेच अशी काही मॅजिक होतं आणि आपल्या मॅजिकने सगळं काही आपल्याकडे छान होऊन जातं, असं आहे का? नाही मित्रांनो, असं नाही। स्वामी सेवेत जेव्हा आपण लागतो तेव्हा हळूहळू वेळ नंतर बदलते, पहिले आपण बदलू लागतो। कसं? आजच्या धावपळीच्या काळात, आजच्या या ज्या आपले जे रेग्युलरचं जे जीवन आहे यामध्ये तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचंच मित्रांनो असा प्रकार झाला आहे की आपल्याला सगळं क्विकली पाहिजे असतं। आपण ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर कसं पटकन येतं, तसं आपल्याला असं वाटतं की सेवा केल्यानंतर किंवा देवदेव केल्याच्या नंतर पटकन सगळं काही झालंच पाहिजे असं। तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो मित्रांनो, आपण बदलू लागतो, आपले विचार बदलू लागतात, आपले विचार करण्याची पद्धत बदलू लागतो। आपल्या प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा जी नजर असते, जो आपला या आधी जो आपल्या प्रॉब्लेमकडे बघण्याचं जे पद्धत असते, विचार असतात, ते बदलू लागतो। मित्रांनो, स्वामी आपल्याला संयम ठेवायचं शिकवतात, मीन्स थांबणे, वेट करणे, पेशन्स, जे आजकाल आपल्याकडे कोणाकडेच नसतात। आपल्याला सगळं पटापट हातात यायची सवय लागली आहे मित्रांनो। ऑर्डर केली, हातात आलं, समोर मॅसेज केला, पटकन गेला, पटकन पोचला, असं सगळं आपलं आपण जे हल्ली जे जीवन जगतो यात आपण अशा प्रकारे जीवन जगतोय। तर त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की देवांना पण जेव्हा आपण काही मागितलं आहे तर ते पटकन आलंच पाहिजे आपल्याकडे। पण स्वामींच्या सेवेत जेव्हा आपण लागतो मित्रांनो, तर स्वामी आपल्याला काय शिकवतात? स्वामी आपल्याला शांत राहायला शिकवतात। आपण जेव्हा सेवा करायला चालू करतो, दिवसेंदिवस जेव्हा आपण नवीन एक गोष्ट आपण शिकत असतो, तेव्हा आपण आतून बदलत असतो। गोष्टी काहीच बदलत नसतात, आजूबाजूच्या गोष्टी बदलत नसतात मित्रांनो, आपण बदलत असतो। आपला विचार करण्याची पद्धत बदलत असते, आपली सहन करण्याची क्षमता वाढत असते, आपल्यामध्ये पेशन्स येत असतात। स्वामी शिकवतात की जो थांबतो तो हारत नसतो, तो योग्य वेळेची वाट बघत असतो। थांबणे म्हणजे हारणं कधीच नाही। एखादी गोष्ट झाली आहे आणि कोणीतरी म्हणजे एखादी गोष्ट घडली, आपल्यासोबत घडती, चुकीची घडती आणि आपण काहीच रिॲक्ट नाही करत आहे किंवा आपण त्याच्यासाठी काही सोल्युशन नाही काढत आहे, आपण थांबलो आहे, याचा अर्थ आपण हारलेलो नाही। स्वामी आपल्याला शिकवतात की थांब, योग्य वेळ आल्यानंतर तुला सगळं भेटणार आहे, तुझं सगळं छानच होणार आहे। आत्ता जे तुला पाहिजे त्यापेक्षा खूप जास्त पटीने छान ते तुझ्यासोबत होणार आहे। स्वामी आपल्याला विश्वास करणं शिकवतात, स्वामी आपल्याला थांबणं शिकवतात, स्वामी आपल्यामध्ये पेशन्स आणतात की थोडं थांबूया, हे सगळं घडतंय तर उगाच जीवाला त्रास देऊन काहीतरी धावपळ करून किंवा मानसिक धावपळ, शारीरिकच धावपळ नाही मित्रांनो। आपल्या डोक्यामध्ये 24 तास काही ना काही चालू असतं, आपल्यासोबत ज्या घडत असतं, आपण जे जगत असतो, उद्या काय होणार आहे, आज काय होणार आहे, रात्री काय होणार आहे, काल हे झालं होतं, मग आता पुढे कसं करायचं, आपण 24 तास आपला जो मेंदू आहे तो 24 तास धावपळ करत असतो। सर्वप्रथम जेव्हा आपण स्वामी सेवेत लागतो मित्रांनो, सगळ्यात पहिले तर स्वामी आपल्याला थांबायचं शिकवतात, योग्य ठिकाणी थांबायचं शिकवतात आणि योग्य ठिकाणी चालू करायचं शिकवतात। कसं? आज आपल्यावरती दुःख आलं आहे, आज आपण दुःखी आहोत, आपण त्रासात आहोत, तर आपण असं उगाचच काहीतरी जीवाची धावपळ करून ते सगळं रिपेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। पण याबद्दल आपण आपल्या मनाला थोडंसं समजवत नाही की ठीक आहे, आता ते बघूया थोडं काय कसं आहे किंवा बघूया थोडंसं। आपलं असं नसतं, आपण त्रास घेतो, टेन्शन घेतो, रडतो, चिडचिड करतो,
आणि यातनं आपलं एकच असतं की हे जे चाललं आहे ते मला थांबवायचं आहे, हे मला बदलायचं आहे, मला सगळं चांगलं करायचं आहे, असं आपलं असतं. स्वामी आपल्याला शिकवतात जरा वेळेच्या हिशोबाने जा, जशी वेळ आहे थोडं तसं राहून बघ. कदाचित ही वेळ तितकी वाईट तितकी कठीण नाही आहे जितकी तू समजतोस. या कठीण वेळेतच तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे, हे आपल्याला स्वामींना सांगायचं असतं. आणि ते आपण त्या वेळेत जगतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की जितकं मी समजलं होतं तितकी ही वेळ वाईट नाही. आणि त्याच संकटातूनच आपल्याला त्या संकटाचा मार्ग मिळतो बाहेर पडण्याचा, हे आपल्याला स्वामी शिकवतात मित्र. आणि अशा प्रकारे आपण हळूहळू आपण बदलू लागतो, आपली विचार करण्याची पद्धत बदलू लागते आणि आपलं संकटांना फेस करण्याचं मनोबल वाढत असतं. आणि जेव्हा हळूहळू संकटं सोपी वाटू लागतात, हे फक्त आणि फक्त स्वामीच्या सेवेत आल्यानंतर घडतं मित्रांनो. स्वामी आपल्याला बदलतात. सर्वप्रथम स्वामी आपल्याला बदलतात की आपल्याला बदलायची गरज आहे. परिस्थिती आपण पटकन नाही बदलू शकत, पण आपण स्वतःला बदलू शकतो. आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत जातो तेव्हा आपण स्वतःहून स्वतःला बदलत नसतो, स्वामी आपल्याला बदलत असतात, स्वामी आपल्याला घडवत असतात. आणि हे जे शिकवण आपल्याला मिळते मित्रांनो, ही लाईफ टाईमची असते, ही टेम्परवारी नसते. हे क्विक आपल्याला मिळालेलं असतं ना, ते जास्त वेळ टिकत नसतं. सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच या गोष्टीचा अनुभव पण आलेला असेल. त्या गोष्टी क्विक मिळतात ना, त्या जास्त दिवस टिकत नाही आपल्याकडे. पण ज्या खूप थांबून आपण भरपूर थांबलो आहे, आपण त्याची वाढ बघितली, अशी गोष्ट आपल्याजवळ अनंत काळ टिकत असते मित्रांनो. हे आपल्याला स्वामी सेवेमध्ये शिकायला मिळतं. आजच्या व्हिडिओत इतकंच. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.